सुखी रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरीचं अर्णव कौतुक करत असतो. म्हणजेच तिला आता म्हणत असतो की बघ, आज तू होतीस म्हणून माझीच इज्जत नाही तर माझ्या आईचाही मान राखला गेलेला आहे. ही कंपनी माझ्यासाठी फक्त कंपनी नाही तर आईचा मानसन्मान आहे आणि तू तो जपलेला आहेस. तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मिस इंदौर, असं देखील अर्णव ईश्वरीला बोलत असतो. त्यावर ईश्वरी अर्णवला बोलत असते की अर्णव सर, आतापर्यंत तुम्ही माझ्यासाठी एक सच्चा माणूस म्हणून खूप काही केले, त्याची ही किंमत काहीच असू शकत नाही. आणि असं बोलून ती आता अर्णवचं कौतुक करत असते. त्याच वेळेला आता अर्णवच्या बद्दल बोलत असतानाच ईश्वरी थोडी भावूकही झालेली असते. त्या सगळ्यांनाच म्हणजे जे इन्व्हेस्टर असतात त्यांना आता ईश्वरी पटवून देत असते की तुम्ही आज जे काही केलं ते खूपच चुकीचं केलं. म्हणजेच अर्णव सर तुम्हा लोकांना कधीच फसवणार नाही. त्यांच्यासाठी ही फक्त कंपनी नाही आहे तर आईचा मानसन्मान आहे आणि तो नेहमीच ते जपतील. त्यामुळे तुम्हाला कोणीही कधीच फसवणार नाही, असं देखील ईश्वरी त्यांना शब्द देत बोलत असते. मात्र आता लावण्याची खूप जास्त चिडचिड होत असते. लावण्याने विचारही केला नव्हता, आज ते सगळं अनपेक्षित घडलेलं होतं. इन्व्हेस्टर जे असतात ना ते सुद्धा आता अर्णवचं कौतुक करतात. तुमची वाईफ तुम्हाला प्रत्येक संकटात मदत करत असते. असं म्हणायला हरकत नाही की तुमचा लक्ष्मीनारायणचा जोडा आहे, म्हणजेच मेड फॉर इच अदर. आमच्याकडनं चूक झाली, आम्ही तुमच्याकडनं त्या पेपर्सवर सह्या घेतल्या. खरंच ना, तुमच्यासोबत काम करण्यामध्ये एक वेगळाच विश्वास तयार होतो आणि आम्ही पुन्हा कधीही असं करणार नाही, असं देखील ते इन्व्हेस्टर जे आहेत ना ते अर्णवला बोलत असतात आणि अर्णवसोबत हातमिळवणी करतात. हे सगळं ना फक्त आणि फक्त ईश्वरीमुळे शक्य झालेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ईश्वरीमुळे शक्य होतात ना तेव्हा मात्र लावण्या केबिनमध्ये येऊन खूप जास्त चिडचिड करू लागलेली असते. ईश्वरी ही आता तिच्या मागोमाग जाते आणि ईश्वरी आता तिला चांगलाच टोला लगावत बोलत असते की तुला काय वाटलं या सगळ्या स्पर्धेमध्ये तू जिंकशील का? तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे. काही झालं ना तरीसुद्धा ही जी स्पर्धा आहे ना ती मी जिंकलेली आहे. तुला असं वाटलं असेल की अर्णव सरांच्या बाबतीत तू काही करू शकतेस तर तो तुझा गैरसमज आहे. कारण अर्णव सरांच्या पाठीशी मी कायमच घट्ट अशी उभी आहे, त्यामुळे मी त्यांना काही होऊ देणार नाही. आणि राहिला प्रश्न लॉक लावण्याचा, तर ते लॉक आहे ना तुझ्या तोंडाला लावायची गरज आहे. कारण आता मी काही झालं तरी अर्णव सरांच्या पाठीशी उभी असताना त्यांना कोणीही काही करू शकत नाही, लक्षात असू दे. कन्या चिडलेली असताना ईश्वरीला हात दाखवून बोलत असते. पण त्याच वेळेला मात्र आता ईश्वरी तिला म्हणत असते की बोटं वगैरे ना मला दाखवायची नाही, कारण ही सगळी कामं माझ्यासमोर चालणारच नाही आहेत. मुळात आहे ना बघितलं ना कसा तुमचा तोरा मिरवत होतात, तो कसा ठेसला. तुम्हाला वाटलं होतं की तुमच्याशिवाय काहीच होऊ शकणार नाही, पण आज तुमच्याशिवाय बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत हे तर तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसतच असेल ना, असं देखील आता ईश्वरी तिला बोलत असते. आणि ईश्वरी जेव्हा हे सगळं बोलते ना तेव्हा मात्र आता लावण्याची बोलती बंद होते. ईश्वरी लावण्याकडनं आता ते लॉक घेत असते, म्हणजे लॉकची चावी. कारण तिला सात्विक फॅशन या बॅनरला लावलेलं ते लॉक उघडायचं असतं आणि यासाठी ती तिच्याकडनं चावी मागते. लावण्याला निमूटपणे ती चावीही द्यावी लागते. लावण्या जेव्हा चावी देते तेव्हा ईश्वरी सात्विक फॅशनला लागलेलं ते लॉक ओपन करते आणि त्यानंतर आता ते लॉक उघडल्यानंतर इकडे मात्र ईश्वरी सात्विक फॅशनच्या नावावरनं हात फिरवत असते. कारण तिच्यासाठी हे नाव आणि हे सगळं काही एकदमच वेगळं होतं आणि तिला ते जपणंसुद्धा तितकंच गरजेचं वाटत होतं. ईश्वरी जेव्हा आता ते लॉक ओपन करते तेव्हा आता ते लॉक आणि चावी हे दोघंही जण ते आहेत ते तिच्या हातात देत आता तिला म्हणत असते की घ्या, हे घ्या, हे तुमच्यासाठी आहे. आणि त्याच वेळेला ना आता हे लॉक आणि चावी तुमच्याकडेच राखून ठेवा, कारण तुमच्या तोंडाला लावायला हे कामी येईल. आणि मुळात आहे ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची. तुम्ही मला म्हणाल्या होतात की काकूसारखं मी जाऊन अर्णव सरांना सांगेन, आणि त्याच वेळेला तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी काकूबाई नाही आहे. मी स्वतःना सगळं काही हँडल करू शकते, त्यासाठी मला कोणाचीही गरजही लागत नाही, असं देखील आता ईश्वरी
पणे आता लावण्याला बोलते आणि लावण्याला सांगत असते की पुढे काही करण्याआधी ना 10 वेळा विचार करा. सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मी ठरवेन ना तशाच होतील. आणि अर्णव सरांच्या बाबतीत ना चुकूनही वाईट विचार करायला जाऊ नका. तशा काहीच गोष्टी ना तुमच्या बाबतीत घडू देणार नाही आहे मी. तुम्हाला मी पुरून उरेल एकटीच, असं देखील ईश्वरी आता लावण्याला बोलून निघून जाते. लावण्याने अक्षरशः आता डोक्याला हात लावून घेतलेला असतो, कारण तिलाही आता समजत नसतं, करमतही नसतं की काय करावं आणि काय नाही ते. दुसरीकडे आता ईश्वरी आणि अर्णव घरी आलेले असतात. त्याच वेळेला आता अर्णव ईश्वरीचं कौतुक करतच म्हणत असतो की इंदौर आज तू होतीस म्हणून सगळ्या काही गोष्टी बरोबर झाल्या, पण आपण ना आता ना खरंच याचं सेलिब्रेशन तर करायलाच हवं, असं ईश्वरी अर्णवला म्हणते. अर्णव म्हणतो की ठीक आहे, तुला सेलिब्रेशन करायचंच आहे ना, तर आपण एक काम करूया. तुला जर काही ऑर्डर करायचं असेल ना 5 स्टारमधनं तर बिनधास्त ऑर्डर कर, मी तुला नाही अडवणार, असं देखील आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर थांबा थांबा, म्हणजे 5 स्टारमधनं ऑर्डर केलं म्हणजेच आपल्याला हवं ते मिळालं असं नाही ना. मी काय म्हणते जरा ऐका ना, आपण ना मस्तपैकी लॉनमध्ये भुट्टा पार्टी करायची का? म्हणजे त्यामध्ये सुद्धा ना एक वेगळाच आनंद आहे. आणि सो मला असं वाटतं की आपण तो आनंद जो आहे ना तो स्पष्टपणे आपल्या चेहऱ्यावर दिसायला हवा. आणि त्याचसाठी आपण ना मस्तपैकी भुट्टा पार्टी करूया. थंडीचेही दिवस आहेत आणि या दिवसामध्ये अशी भुट्टा पार्टी करण्याची मजा ना ही काही वेगळीच असते. आणि मुळात ना आपल्या अंजलीताई आहेत ना त्यांनासुद्धा भुट्टा खायचं मन करतंय. त्या मला मगाशीच म्हणत होत्या. मग माझं काय म्हणणं आहे, आपण छान आहे ना भुट्टा पार्टी करून ना अंजलीताईंना सरप्राईज देऊया. चालेल का तुम्हाला? बघा, मला तर असं वाटतं की आपण ना मस्तपैकी असंच काहीसं करूया, असं देखील ईश्वरी आता अर्णवला बोलत असते. त्यावर मात्र आता अर्णवही खूपच जास्त खुश झालेला असतो. तो विचार करतो की किती ना म्हणजे ही मिस इंदौर एकदमच वेगळी आहे, खूपच वेगळा विचार करते माझ्या फॅमिलीबद्दल, आणि असा विचार मीही कधी केला नव्हता. एवढा विचार ना ही आपल्याबद्दल करते. त्याच वेळेला आता इकडे ईश्वरी ही अर्णवला सांगत असते की हे सगळं ना मी तुमच्याकडूनच शिकली आहे. म्हणजेच तुमच्याकडूनच मला बऱ्याच गोष्टी समजतात की कसं वागायचं. तुम्हीही एखाद्या चांगल्या माणसाप्रमाणे माझ्या घरच्यांच्या पाठीशी नेहमीच उभे असता आणि त्यांना काय हवं नको हे सगळं काही बघत असता. त्यामुळेच ना मलासुद्धा असंच वाटतं की मीसुद्धा तुमच्या फॅमिलीला खुश करत राहावं, सतत आनंदात ठेवावं. आणि त्यासाठी आपण ना एक छान असं अंजलीताईंसाठी सरप्राईज ऑर्गनाईज करूया. मग आता सगळेजण बाहेर आलेले असतात. ईश्वरीने भुट्टा भाजायला घेतलेला असतो. इकडे मात्र आता जेव्हा अंजली तिकडनं येत असते तेव्हा अर्णव आणि त्यासोबत आकाशने तिच्या डोळ्याला पट्टी बांधलेली असते, कारण तिच्यासाठी खास असा लॉनमध्ये या लोकांनी प्लॅनिंग केलेलं असतं ना यासाठी. आता मग इथे या सगळ्यामध्येच अंजलीला ना इतका छान असा वास सुटलेला असतो ना, त्यामुळे ती ओळखून जाते की नक्की काय आहे ते, आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त अशी खुश होते. ती विचार करते की चला फायनली आपल्याला जे हवं होतं ते मिळालं आहे, आणि कधी एकदा मी खाते ना असं तिला झालेलं होतं. मग आता तिच्या डोळ्यावरची पट्टीही बाजूला केली जाते आणि मग काय तिला आता ते खायला दिलं जातं. मग जेव्हा ती खाते ना तेव्हा मात्र ती खूप जास्त खुश होते. ती म्हणत असते की खरंच ना मला आज ना हेच खायचं खूप जास्त मन करत होतं, आणि फायनली तुम्ही मला जे हवं ना तेच दिलं आहे. मला खूप जास्त आनंद झाला आहे. ईश्वरी थँक्यू सो मच, तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे, असं देखील आता इकडे अंजली ही ईश्वरीला बोलत असते. अंजलीला तर भेटतो भुट्टा, पण आता सगळ्यांनाही भुट्टा हवा असतो. आता प्रत्येकाला मी भुट्टा देते तोपर्यंत तुम्ही बसून घ्या, परंतु आता तो भुट्टा खायला सुद्धा एवढी भांडणं होत असतात ना. म्हणजेच आता आकाश म्हणत असतो की मी या घरचा लहान मुलगा आहे तर मला आधी भुट्टा भेटायला हवा. तर अर्णव म्हणतो की नाही माझी बायको बनवते ना भुट्टा, तर पहिल्यांदा मला हा भुट्टा मिळायला हवा. त्यानंतर मामाही मध्ये पडतात आणि मामाही मध्येच पडून आता बोलू लागतात की नाही या घरातला एकमेव मोठा सदस्य मी आहे, तर मला हा भुट्टा मिळायला हवा. सो तुम्ही मला ह्या भुट्टा खायचा मान द्या, तुम्ही व्हा बाजूला सगळीजण, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी सगळ्यांना सांगत असते की सगळ्यांना भुट्टा भेटेल चा,
तुम्ही शांतपणे जाऊन बसा असं देखील आता सांगण्यात येतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ईश्वरी सांगते ना तेव्हा मात्र सगळीजणं जाऊन बसतात. तर ईश्वरी सगळ्यांसाठी मस्तपैकी गरम गरम आता भुट्टा देते. त्याच वेळेला आता आकाश जो आहे तो म्हणत असतो की चला आपण ना मस्तपैकी गेम खेळायचा का. त्यावर ईश्वरी खूप जास्त हॅप्पी होते. ईश्वरीला आता हे सगळ्या गोष्टी खूप आवडत असतात ना. ईश्वरी म्हणत असते की चालेल ना आपण खेळूया ना गेम. मग आता त्यांचं गेम खेळायचं ठरतं. मग आता त्या गेममध्ये असं असतं की मी तुम्हाला एक नाव देईल, त्या नावावर ना तुम्हाला थोडक्यात तरी काहीतरी बोलायचं आहे. मग आता ईश्वरी म्हणत असते की कसला भारी गेम आहे. मग या ह्याच्यामध्ये मीच पहिलं नाव देणार आहे. मग आता पहिलं अक्षर जे असतं ते म्हणजे आता प्रेम. प्रेम हा शब्द दिल्यानंतर मात्र आता सगळीजणं ईश्वरी आणि अर्णवकडे पाहत असतात आणि दोघंही जण आता त्याला चिडवत असतात. परंतु आता ईश्वरीला ना अर्णवच्या तोंडून या सगळ्या गोष्टी ऐकायच्या असतात. त्याचं प्रेमाबद्दलचं काय म्हणणं आहे हे सगळं काही आता ईश्वरीला ऐकायचं असतं आणि यासाठी ईश्वरी ना खूप जास्त प्रयत्न करत असते. ईश्वरीला असं वाटतं की या निमित्ताने का होईना अर्णव सर जे मनातलं आहे ते बोलतील आणि म्हणूनच ती हे प्रयत्न करत असते. दुसरीकडे पहिल्यांदाच तिला प्रेमाबद्दल बोललं जातं तर अंजली म्हणते प्रेम म्हणजे जीवन. जीवन म्हणजे कसं, एकदा का जीवनात एखादा व्यक्ती आला तर त्याला आपण कधीही आपल्यापासून लांब करत नाही, यालाच प्रेम म्हणतात माझ्या भाषेत. त्यानंतर वल्लरीला सुद्धा विचारलं जातं. वल्लरीला काही सुचत नसतं पण आता वल्लरीला मामा मजासुद्धा घेत म्हणत असतात की काय गं आता काही जमत नाही आहे का बोलायला. त्यावर वल्लरीसुद्धा आता बोलत असते की नाही प्रेम म्हणजे ना मला माहिती आहे, प्रेम म्हणजे ही अशी व्याख्या आहे ना की झालं ना की होऊनच जातं. तर दुसरीकडे मात्र आता आकाशलाही विचारलं जातं प्रेम म्हणजे काय. मग काय आता आकाशला प्रेमाबद्दल विचारलं गेल्यावर आकाशला समोरच नम्रता दिसत असते. नम्रतासोबत घालवलेले सगळे क्षण त्याच्यासमोर ताजे होत असतात. म्हणूनच तो म्हणत असतो प्रेम म्हणजे गाणारी, म्हणजेच तिचा आवाज मधुर. असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता अंजली आणि त्याचसोबत मामा मात्र आकाशकडे पाहू लागतात. तर इकडे वल्लरी ही म्हणत असते की काय चाललंय, काय तुला नेमकं म्हणायचं तरी काय आहे, जरा नीटच बोल, कोण आहे तुझ्या मनामध्ये ते सांगच मला आता. असं देखील आता मामी जे आहेत त्या ओरडूनच बोलत असतात. आणि जेव्हा मामी हे सगळं ओरडून बोलतात ना तेव्हा मात्र आता इकडे काय बोलावं आणि काय नाही हे मात्र आता काहीच समजतच नसतं. तर दुसरीकडे मात्र आता इकडे विचारलं जातं मामाला सुद्धा प्रेम म्हणजे काय. तर मामा म्हणत असतो की नाही या मला नाही, आधी अर्णव तू बोलशील प्रेमाबद्दल, कारण ईश्वरी ना तुझ्याकडनं ऐकण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहे. त्यामुळे आधी तू बोल, म्हणजे तू जेव्हा बोलशील ना तेव्हा तर तिला बरं वाटेल. मग आता इकडे मात्र प्रेमाबद्दल बोलण्यासाठी अर्णव तर तयार असतो पण अर्णवला आता प्रेमाबद्दल काय बोलावं ना हे समजत नाही. आणि त्याच वेळेला आता तो प्रेमाबद्दल बोलताना ईश्वरीला असं वाटत असतं की अर्णवने असं बोलायला हवं की प्रेम म्हणजे फक्त आणि फक्त एक मैत्री आणि मैत्रीचं नातं हे प्रेमात होतं, असं काहीसं ह्यांनी बोलायला हवं. पण इकडे मात्र हे सगळं काही उलटच होतं. इथे अर्णवना प्रेम म्हणजे विश्वास असं काहीसं म्हणतो. त्यामुळे आता ईश्वरी अक्षरशः डोक्यालाच हात लावून बसते. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर मला तुमच्याकडनं या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित होतं पण तुम्ही तर भलतंच देताय. त्याच वेळेला आता सगळीजणं अर्णवकडे पाहू लागतात. आणि प्रेम म्हणजे विश्वास म्हणजे काय, म्हणजे तर आता अर्णव म्हणत असतो की प्रेम म्हणजे ना पहिल्यांदा बघ मैत्री होते आणि त्यानंतर विश्वास आणि त्यानंतर प्रेम, आमच्याही नात्यात तसंच आहे असं देखील अर्णव आता बोलत असतो. आणि जेव्हा अर्णव या सगळ्या गोष्टी बोलतो ना तेव्हा मात्र आता इकडे असणारी ही ईश्वरी ही एकदमच चकित पडलेली असते. मग आता ईश्वरीला सुद्धा प्रेमाबद्दल विचारलं जातं. मग ईश्वरी प्रेमाबद्दल बोलण्यासाठी ईश्वरीकडे खूप काही असतं पण ईश्वरी आता ठरवते की या सगळ्यांसमोर प्रेमाबद्दल आता तरी मी काहीच बोलणार नाही, कारण मला जे काही प्रेम व्यक्त करायचं आहे ना ते फक्त अर्णव सरांना एकट्यामध्ये बोलायचं आहे, हे असं नाही, असंच ती ठरवत असते. आणि म्हणूनच ती आता तरी प्रेमाबद्दल काहीच बोलत नाही. आणि जेव्हा ती ह्या सगळ्याबद्दल काहीच बोलत नसते ना तेव्हा मात्र आता तरी म्हणत असते की तुमचं होऊ द्या मी जाते. आणि असं बोलूनच ना ती आता मात्र तिकडनं निघालेली असते. पण आता प्रेमाबद्दल ईश्वरीला विचारल्यानंतर ईश्वरीला तर सांगणं भागच आहे. त्यामुळे आता ईश्वरीला काही झालं तरी सांगावंच लागणार असतं. तर ईश्वरी प्रेम म्हणजे गेम असं काहीसं म्हणते. हे काय लॉजिक आहे प्रेमाचं, हे असं कसं काय बोलू शकता. नाही या प्रेमाबद्दल थोडं वेगळं काहीतरी बोला, असं नाही चालणार असं देखील आता म्हटलं जातं. मग प्रेमाबद्दल वेगळं काय बोलायचं हा मोठा प्रश्नच ना ईश्वरी करता असतो. त्यामुळे आता ईश्वरी काही नाही बोलत. ईश्वरी फक्त आता शांत राहते. ईश्वरीची प्रेमाबद्दलची व्याख्या ऐकून ना सगळ्यांनाच खूप जास्त हसू येतं. पण जाऊ दे,
यांना जर आपल्यासमोर काही बोलायचं नसेल तर आपणही बोलू शकत नाही. आता बुट्टा भाजण्यासाठी कोळसा नसतो, मग कोळसा कुठे भेटेल असं विचारलं जातं. कोळसा अडगळीच्या खोलीत आहे, जा घेऊन ये असं बोलून आकाशला अडगळीच्या खोलीत पाठवलं जातं. आकाश येणं ऑलरेडी अडगळीच्या खोलीतच असतो आणि तो आता इकडे तिकडे कोळसा शोधत असतो. त्याच वेळेला आता तिथे मामी देखील असतात, कारण मामीने अडगळीच्या खोलीतच बरंच सामान राखून ठेवलेलं असतं. तर इकडे आता आकाशना अडगळीच्या खोलीमध्ये सगळं सामान शोधण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला कुठेही काहीच सापडत नसतं. तो विचार करतो की कोळसा नेमका कुठे गेला. तर वल्लरी ही आता तिथेच असते आणि वल्लरीला आता कळत नसतं की हा इथे काय करतोय. ती आता त्याला विचारते की तू इथे काय करतो आहेस. तर आता वल्लरीला तो सांगू लागतो की काही नाही ग आई, मी ना कोळसा शोधायला आलो होतो. तर वल्लरी खूप जास्त घाबरलेली असते, कारण ऑलरेडी ना वल्लरीने बघितलेलं असतं की ती संदूक जी असते ना, ज्या पेटीमध्ये सगळा पुरावा असतो, ती पेटी नेमकी आकाशच्या हातात असते. मग आकाशने तो संदूक उघडल्यानंतर त्याच्या समोर सगळं सत्य येईल हे मात्र आता तिला माहिती असतं आणि म्हणूनच वल्लरी खूप जास्त घाबरते. वल्लरी विचार करते की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, काही झालं तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत. आणि म्हणूनच वल्लरी त्याच्याकडनं ती पेटी खेचून घेते आणि त्याला म्हणत असते की तुझं इथे काय काम. त्यावर तो म्हणतो की मम्मा, मी तुला म्हटलं नाही का कोळसा हवा होता आणि त्याचसाठी मी इथे आलो आहे. तुला कोळसा हवा आहे ना, तर तो फक्त तिथे असेल. या सगळ्या सामानाला हात लावू नकोस रे. मग आकाशला थोडं वेगळं वाटत असतं की आई मला सामानाला हात का लावू देत नाही आहे. त्याच वेळेला मात्र आता त्याला सांगितलं जातं की अरे इथे धूळ किती आहे, तुला धुळीची ॲलर्जी होईल ना, म्हणून बाळा मी तुला सांगते. असं खोटं नाटं आता वल्लरी जी आहे ती मात्र असं सांगू लागते. मग काय वल्लरीचं इथे मात्र आकाशला ऐकावंच लागतं. वल्लरीचं जेव्हा आता तो ऐकतो ना, तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळतं वल्लरी कशी बशी आता शांत झालेली असते. वल्लरीला असं वाटत असतं की आता जर ह्याच्या हातात ही संदूक लागली असती तर सगळंच संपलं असतं. यामध्ये हा एकमेव फोटो आहे ज्यामुळे सगळ्या काही गोष्टी आपल्याला हव्या तशा घडणार आहेत. आणि त्या संदुकातला तो फोटोसुद्धा ती आता बाजूला करून पाहू लागते आणि तो पुरावा तिच्याकडे असतो. पण आता हा पुरावासुद्धा तिच्या हातून जाणार असतो, कारण या ज्या काही गोष्टी आहेत ना, म्हणजे अडगळीच्या खोलीत ठेवणाऱ्या त्या सगळ्या वस्तूंना इकडे मात्र आता विकायला काढलेल्या असतात त्या राकेशने, कारण त्याला पैसा हवा असतो आणि त्यासाठी तो कोणत्याही थराला जात असतो. म्हणूनच त्याने आता या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये फिट केलेल्या असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ती पेटी जी आहे ती व्यवस्थितपणे राखून तिने आता ठेवलेली असते, कारण त्या पेटीमध्ये महत्त्वाचा पुरावा असतो. पण तो पुरावासुद्धा आता राकेश अशा वाट लावणाऱ्याने त्या पुराव्याचा याचा विचारही तिने कधी केलेला नव्हता. दुसरीकडे मात्र हाच एक पुरावा आहे जेणेकरून मला अर्णव आणि ईश्वरीला वेगळं करता येईल इथे आता वल्लरी म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी अर्णव रूममध्ये आलेले असतात. त्याच वेळेला आता अर्णव विचार करतो की ईश्वरीने मध्ये जो पडदा लावते ना तो लावलेला नव्हता, मग हिने तो पडदा का लावला नसेल हा विचार ना मनामध्ये येत असतो आणि ती त्याबद्दल तिला विचारते सुद्धा. त्याच वेळेला आता अर्णव तिला म्हणत असतो की का नाही लावलेस पडदा. त्यावर ईश्वरी म्हणत असते की मला असं वाटतं की आता पडद्याची गरज नाही. अर्णव म्हणतो असं का. त्यावर ईश्वरी म्हणते की मगाशी तुम्ही म्हटलात ना आपल्या नात्यात आता विश्वासही आहे, मग मला असं वाटत नाही की आपल्या नात्यात विश्वास आहे तर हा पडदा लावावा. माझा पूर्णपणे तुमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे मी निवांत झोपू शकते विदाऊट पडदासुद्धा, असं देखील ईश्वरी आता अर्णवला बोलत असते. त्यावर अर्णवलासुद्धा खूप जास्त आवडतं. अर्णव म्हणत असतो की थँक गॉड तू माझ्यावर एवढा तरी विश्वास ठेवलास. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण बोलत असतात. तर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सांगा ना मला काही तुम्हाला अजून बोलायचं आहे का, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करता तर सर तुमच्या नजरेत म्हणजे मी काय आहे, म्हणजे तुम्ही मला काय म्हणून विचार करता. त्यावर ईश्वरीला जिम्मेदारी हे नाही ऐकायचं असत, तिला फक्त ऐकायचं असतं ती म्हणजे मैत्री, म्हणजे मी मैत्रीच्या हक्काने हे सगळं तुझ्यासाठी करतो हेच तिला ऐकायचं असतं. पण इकडे मात्र आता अर्णव तिला म्हणत असतो की नाही तू जसं समजतेस तसं काहीसुद्धा नाही आहे. तू माझ्यासाठी माझ्या आयुष्यात खूप जास्त इम्पॉर्टंट आहेस आणि म्हणूनच मी तुला हे सगळं म्हणतोय. ईश्वरीला मात्र आता अर्णव कधी एकदा तिला म्हणत असतोय की तू माझ्या आयुष्यात खूप जास्त महत्त्वाची आहेस हेच तिला ऐकायचं असतं आणि यासाठी तिचे आता प्रयत्न सुरू असतात. पण या सगळ्या गोष्टींना ईश्वरीला ऐकता येत नसतात. पण अर्णवला आता आपल्या मनातलं लवकरात लवकर सांगून टाकायचं हे देखील ईश्वरीच्या मनामध्ये असतं आणि
त्यामुळेच ना ईश्वरी आता त्याच बाजूने विचार करत असते. अर्णवही ईश्वरीला म्हणत असतो की बोल ना, तुझ्या मनात नेमकं काय आहे. मग ईश्वरी आता म्हणत असते की अर्णव सर, कसं सांगू तुम्हाला माझ्या मनातल्या भावना, असं म्हणूनच ती थोडी आता लाजत असते. आणि त्याच वेळेला आता अर्णवने बरोबर ईश्वरीला ओळखलेलं असतं. तर ईश्वरी आता ठरवते की अर्णव सरांना आपल्या मनातल्या सगळ्या काही गोष्टी सांगायला हव्यात आणि म्हणूनच ती आता अर्णवला आपल्या मनातील गोष्टी सांगतच म्हणत असते की तुम्हाला माझ्या मनापासून एक नवरा म्हणून मानायला लागली आहे. ईश्वरी जेव्हा हे सगळं बोलते ना, तेव्हा अर्णव मात्र आता ईश्वरीकडे पाहतच राहतो. अर्णवला हीच तर अपेक्षा असते की ईश्वरीने आपल्या मनात काय आहे ते बोलावं, पण इथे अर्णव मात्र त्याच्या मनातल्या कोणत्याच भावना अजूनही ईश्वरीसमोर बोलत नसतो. म्हणून ईश्वरीला सुद्धा वाटत असतं की अर्णवने पण मोकळं व्हावं, पण अर्णव मात्र तसं काही करत नसतो. त्याला आधी ईश्वरीच्या मनात नेमकं काय चाललंय ना हे जाणून घ्यायचं असतं. मात्र आता ईश्वरीने नवरा म्हणून तर स्वीकारला आहे हे सुद्धा आता अर्णवला सांगितल्यामुळे अर्णवच्या दिलाची घंटी वाजत असते. अर्णवला खूप जास्त हॅप्पी वाटत असतं आणि तो आता तिच्याकडे पाहतच राहतो. तर त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे मात्र जो राकेश असतो ना, त्याला आता काही झालं तरीसुद्धा पैशांची व्यवस्था करायची असते आणि त्यासाठी त्याने अडगळीच्या खोलीतील ज्या काही मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना त्या विकायचं ठरवलेलं असतं आणि त्यासाठी त्याने एका भंगारवाल्याला सुद्धा बोलवलेलं असतं. तो ते सगळं सामान दाखवत म्हणत असतो की हे खूप महागडे सामान आहे, युनिक आहे आणि याचे 4 लाख तरी येतील, पण मला 3 लाख रुपये तरी हातात यायला हवे, असं देखील आता तो म्हणत असतो. त्यावेळेला ईश्वरीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि जेव्हा ईश्वरी हे सगळं बोलणं ऐकते ना, तेव्हा जाऊन अर्णवला सांगते. अर्णव म्हणत असते की काही झालं तरी ह्याला मी पैसा मिळू देणार नाही आहे. अर्णव म्हणतो मग तू आता काय करणार आहेस. तर ईश्वरी मात्र आता जो भंगार घ्यायला माणूस आलेला असतो ना त्याला मात्र जाऊन सांगत असते की तुम्ही हे घेऊन जा, याचे आम्हाला काहीच पैसे नको. खरं तर ना आम्ही दान देत आहोत, दान समजा आणि तुम्ही घेऊन जा हे सगळं, असं बोलूनच आता ईश्वरी राकेशचा हा प्लॅन देखील फ्लॉप करते. आता राकेशला सगळीकडनं पैसे मिळायचे बंद झालेले असतात आणि त्यामुळे राकेश मात्र खूप जास्त संतापलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय ना हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया